21 मिनिटं 12 मिराज विमानं 1000 किलो बॉम्बचा शक्तिशाली हल्ला। आणि 250हून अधिक अतिरेकी ढेर। वेळ पहाटे 3:30 पहाटेच्या गडद अंधारात एअरबेसवरून भारताची 12 मिराज विमानं एअर स्ट्राईक करण्यासाठी झेपावली। टार्गेट होतं जैश ए मोहम्मदचा बेस कॅम्प। बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटीच्या घनदाट जंगलात उंच डोंगरांवर आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही अशा कैफात असलेली जैशची पिलावळ मिराजच्या टार्गेटवर होती। टार्गेट सेट झालं तेव्हाची वेळ होती 3:48। मुझफ्फराबादमध्ये मिराज विमानातून आक्रमण करण्यात आलं। वेळ पहाटे 3:58। 10 मिनिटांच्या अंतरानं चाकोटीमधील जैशच्या तळांवरही मिराजनं हल्लाबोल केला। तब्बल 21 मिनिटं 1000 किलो बॉम्ब जैशवर डागण्यात आले। यात 1-2 नव्हे तर तब्बल 300हून अधिक अतिरेक्यांना भारतीय सैन्यानं यमसदनी धाडलं। प्राणांची बाजी लावून मोठी जोखीम उचलत जैशचं अल्फा 3 कंट्रोल रूम सैन्यानं उडवून लावलं। बालाकोट पाकच्या इब्टाबाद जवळ आहे। इब्टाबाद हे तेच ठिकाण जिथं ओसामा बिन लादेन लपला होता। याच ठिकाणी असलेली त्याची अतिरेकी वंशावळ भारतानं उद्ध्वस्त केली आहे। मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचा प्रचंड मोठा बेस कॅम्प या ठिकाणी होता। हा बेस कॅम्पच भारतीय सैन्यानं नेस्तनाबूत करून मसूद अजहरचं कंबरड मोडलंय। ज्या ठिकाणी भारतीय हवाई दलानं कारवाई केली तिथपासून इस्लामाबाद फक्त 6 मिनिटांच्या अंतरावर आहे। भारतीय वायुदलाचं हे एअर स्ट्राईक मिशन इतिहासात नोंदवलं जाईल। अतिरेक्यांविरोधात केलेली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऐतिहासिक आणि धडाकेबाज कारवाई आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।